ज्ञानोबा तुकोबांसारखे संत जन्माला आले आणि त्यांनी प्रतिज्ञा केली, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। आम्ही भगवत नामाचा प्रचार प्रसार करणार, आमच्या धर्माचं रक्षण करणार आणि अधर्माचा नायनाट पण करणार, अधर्माचा निषेध पण करणार, अधर्माला विरोध पण करणार। ही त्यांनी प्रतिज्ञा केली म्हणून ह्या मातीतला धर्म टिकला। तुम्ही अभ्यास करा म्हणजे तुम्हाला कळल, ज्या काळात या महाराष्ट्राच्या मातीत वेगवेगळ्या सत्ता थैमान घालत होत्या, मग मुघल असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, इंग्रज असतील, आणि ज्या ज्या काळात तुमचा राजा कोण आहे यावर ठरतं त्या त्या काळात कोणत्या धर्माचा प्रचार प्रसार होणार आहे। ज्या काळात मुघल आक्रमण करते या मातीवर राज्य करत होते, तेव्हा मुघल आक्रमणकर्त्यांनी त्यांच्या धर्माचा प्रचार प्रसार कसा होईल यासाठी प्रयत्न केले। ते प्रयत्न करत असताना हिंदुस्थानातले विविध मंदिर सुद्धा मातीत घातले आणि तिथं त्यांची धर्मस्थळ उभी केली। हा इतिहास मी तुम्हाला सांगायची गरज नाही। रोजच कुठेतरी मंदिर बांधलं जातं, रोजच कुठेतरी मूर्ती प्राणप्रतिष्ठा होते, पण 22 जानेवारी 2024 ची भगवान श्री रामचंद्र प्रभूंची मूर्ती प्राणप्रतिष्ठा का महत्वाची ठरली त्यामागं कारण असं आहे की तिथलं मंदिर बाबरानं उद्ध्वस्त केलं होतं आणि ते पुन्हा हिंदुस्थानी जनतेने तिथं भगवान श्री रामांचं मंदिर उभं करून दाखवलं, म्हणून 22 जानेवारी 2024 ला दिवाळी होती। गुलामगिरीवर केलेली ती मात होती, परकीय आक्रमणावर केलेली ती मात होती, नाहीतर रोजच मंदिर होतात आणि रोजच मूर्ती प्राणप्रतिष्ठा होतात। त्यामागे एक दृष्टिकोन होता, मोठ्या प्रमाणात झालं, गावोगाव झालं, कळस उडवले गेले आणि तिथं वेगळ्या स्वरूपाचे ढाचे उभे केले गेले। पोर्तुगीज असतील, डच असतील, यांनी सुद्धा ख्रिश्चन धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करण्याचं काम या मातीत केलं। 150 वर्ष इंग्रजांची राजवट आहे, त्या कालखंडामध्ये त्यांचा धर्म ते वाढवत होते। पण माहित आहे तुम्हाला, जेव्हा मुघल राज करत होते, पोर्तुगीज राज करत होते, डच राज करत होते, फ्रेंच राज करत होते आणि इंग्रज राज करत होते, त्याही काळात कपाळावरचा भगवा टिळा, मुखातला राम आणि खांद्यावरचा भगवा जर महाराष्ट्राच्या मातीत कोणी टिकवला तर तो वारकरी संप्रदायाने टिकवला। त्याही काळात वारकरी संत कडाडले, धरीन याचा अभिमान करीन आपुले जतन। मी माझ्या परंपरेचा अभिमान बाळगल, मी माझ्या परंपरेचं जतन करेन। कुणीतरी कदाचित त्यांच्याकडे गेला असेल, वेगवेगळे धर्मप्रचारक आपापल्या धर्माचं महत्व सांगतच असतात, सांगितलंच पाहिजे, त्यालाच धर्मप्रचारक म्हणतात। कुणीतरी गेला असेल यांच्याकडे की आमचा धर्म असा आहे, आमचा धर्म तसा आहे, तुम्ही काय टाळ कुटत बसले, या आमच्या धर्मात। तेव्हा आमचे महाराज म्हटले, बाबा एक धरीला चित्ती आणि आम्ही रखुमाईचा पती। अरे आम्ही एक पांडुरंग परमात्मा आमच्या हृदयात धारण केलेला आहे, दुसऱ्याला जागाच नाहीये।
तैसे न हो आम्ही विठ्ठलाचे दास, येऊ अनेकास काकुळती. हे दिष्ट वारकरी संतांनी जगापुढे दाखवून दिले की आम्ही फितूर होणाऱ्यातले नाहीये. कसे आम्ही तर पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. काय म्हणाले महाराज, एखाद्या पतिव्रता स्त्रीला तिचा नवरा जसा सर्वस्व आहे ना, तसा आमचा देव आमच्यासाठी सर्वस्व आहे. आम्हाला दुसरं आमिष दाखवू नका. आमचा देव. पतिव्रता स्त्री म्हणतात कुणाला, जी एकमेव पतीला तिचं सर्वस्व अर्पण करते तिला पतिव्रता म्हणतात. जी सगळ्यांनाच हुजरे घाली ती तिला वेश्या म्हणतात. पतिव्रता वेगळी आणि वेश्या वेगळी. आणि महाराजांनी उदाहरण कोणतं दिलं तर पतिव्रतेचं उदाहरण दिलं. आणि ती जी पतिव्रता असते ना, ती बाकीच्यांना उजरे घालत नाही. त्यामुळं तो जो नवरा असतो ना तिचा, तो नवरा स्वतःचा जीव अर्पण करतो, पण शेवटच्या श्वासापर्यंत त्या स्त्रीचं रक्षण करतो. का? तिने सर्वस्व मला अर्पण केलंय. आणि ज्या भक्तानं निष्ठेनं आपल्या देवाची, देशाशी, धर्माशी प्रामाणिक राहिला ना, त्या भक्ताचं देव माग आणि पुढे राहून सांभाळ करतो. मागे पुढे मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आणि आलिया आघात निवाराया देव उभा मागे पुढे, आणि उगवी कोडे संकट. शेवटी विचार निष्ठावंताचाच होतो. सगळ्या देवांना नवस करणाऱ्याला एकही देव पावत नाही, पावतच नाही. काही काळ असं चित्र तुम्हाला दिसेल का पोळी भाजली, पण ती एक तर करपल नाही तर कच्ची राहील, भाजणार नाही. आजपर्यंत फितुरीला यशच नाही. जे त्या रामायणातला प्रसंग सांगतो, कुंभकर्णानं गंधमादन नावाचं माकड असं मुठीत उचललं तळ हाताच्या. त्या गंधमादन माकडाला कुंभकर्ण म्हटला, लय ताकदीने लढतोय रे रामासाठी. आता माझ्या तळ हातावर आहे, आत्ता मूठ आवळली तर तुझा चुरा होईल म्हटला. काय? मूठ जर आवळली तर तुझा चुरा होईल. पण चल, दया आली तुझी, तुला जगण्याची एक संधी देतो. फक्त एकदा म्हण, मी रामाचा नाही मी रावणाचा आहे. एकदा म्हण म्हटला. त्या गंधमादन माकडाचे डोळे लाल झाले. आणि आवेशपूर्ण वातावरणात ते गंधमादन माकड म्हणाल, ऐ आता मी तुझ्या तळ हातावर आहे. मला माहित आहे मी मृत्यूच्या दाढेत उभा आहे, पण तुला मारायचं असेल ना
तर मारून टाक. जीव वाचवण्यासाठी देव बदलणारी आमची औलाद नाहीये. मी कालही रामाचा होतो, आजही रामाचा आहे, उद्याही रामाचाच राहील. ही निष्ठा त्या गंधमादन माकडानं दाखवली. परिणाम आज रामायणाचा विचार. या साहेब, विठ्ठल 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 जय 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 विठ्ठल वारकरी संत निष्ठेनं देवाशी प्रामाणिक राहिले. त्या देवाच्या भजनासाठी देह जावो अथवा राहो आणि पांडुरंगे दृढ भाव. माझं शरीर राहिलं काय मेलं काय, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. मी माझ्या देवाचं भजन करत होतो, करतोय आणि करत राहील. ही निष्ठा वारकरी संतांनी टिकवली आणि टिकवत असताना बुडते हे जन, बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा. ये तू बळ बळा बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा. ये तू बळ बळा मनोनिया, ये तू बळ बळा मनोनिया, बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा. बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून. या समाजातला जो वर्ग आहे, जो भगवत निष्ठेपासून कुठेतरी दुरावलाय, ज्याला देवाशी, देशाशी, धर्माशी काही कर्तव्य राहिलेलं नाही. जन्माला यायचं आणि मरेपर्यंत जगायचं आणि जगत असताना फक्त 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 स्वार्थ या पलीकडं विचार ठेवायचा नाही. ह्या वृत्तीचा जो समाज आहे, त्या समाजाला जाग करण्याचं काम जर कोणी केलं तर ते वारकरी संतांनी मोठ्या प्रमाणात केलं. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. तुम्ही तुमच्या आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नका. तुम्ही सुद्धा आपल्या देवाशी प्रामाणिक राहा, आपल्या धर्माशी प्रामाणिक राहा, आपल्या विचारांशी प्रामाणिक राहा. काय मी म्हटलो ना की वेगवेगळी सत्ता केंद्र थैमान घालत होती, तरी या मातीतला देव जर टिकवून ठेवला कोणी, तर वारकरी संप्रदायाने टिकवून ठेवला. विचित्र परिस्थिती भाऊ. अहो, ज्या हिंद विश्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्याची 50 वर्ष सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये कशासाठी घालवली माहिती आहे? की या मातीत भगवा फडकत राहिला पाहिजे,
या मातीतल्या लोकांना अभिमानानं कपाळाला टिळा लावता आलं पाहिजे आणि अभिमानानं आपापल्या देवाचा उत्सव करता आला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्ष महाराज संकटात घालवली हो. मी कधीतरी आता मागं म्हणालो तिकांडे महाराज की राव शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे सरदार आहेत ना, वतन आहे त्यांच्याकडं. पण आज लोकोजीराव जाधव मोठं घराणं आहे, भोसल्यांचं घराणं मोठं आहे, आजोबाचं घराणं मोठं आहे. दोन्ही घराणे मोठी असताना शिवाजी महाराजांनी जर ठरवलं असतं बस एन्जॉय करायचा, कधी लोणावळा, कधी पनवेल, कधी गोवा, कधी मॉरिशस, कधी दुबई. अहो आठवड्याला वेगळी ट्रिप काढता आली असते शिवरायांना, आठवड्याला तेवढं त्यांच्याकडं होतं. पण संघर्ष जो केला ना, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. इथल्या हिंदूला हिंदू म्हणून ताट मानेने जगता यावं म्हणून शिवरायांनी अवघा संघर्ष केला. आज आम्हाला कीर्तनातनं सांगावं लागतं तुम्ही कपाळाला टिळे का लावत नाही, हे आम्हाला सांगायची वेळ आली कीर्तनातनं. काय लोकाला दोष देण्यात मजा नाही हो. धर्माचा अवघड आहे, धर्माचा अवघड आहे, धर्माचा अवघड आहे. आरशात बघून आपण कधीतरी मी किती धर्मनिष्ठ आहे असा जर प्रश्न विचारला तर किती प्रश्नचिन्ह उभे राहतात. तो काय साधा आहे. तुम्हाला हिंदू धर्मीयांना काय करायचंय? कपाळाला टिळा लावायचा आहे, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. कपाळाला टिळा लावायला अहो आता सध्या आपण कटिंगवाल्या दुकानात गेलो ना आणि त्याला जर म्हटलं ना स्क्रब कर, ते स्क्रबचे 150 रुपये घेत. बरं मोकार चोळीत आहे, पार गाल लाल करून टाकत आहे ते स्क्रब करू 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 बरं का. आणि सगळं करून झालं म्हणतं 150 रुपये झाले. स्क्रबला 150 रुपये घालायची तयारी आहे, पण 10 रुपयात गांधाची डबी येते, 10 रुपयात. कपाळाला टिळा लावायची माणसाला लाज वाटते. कसं आपल्याला हिंदू मानायचं, कसं तुम्हाला हिंदू मानायचं, कसं तुमचा धर्म टिकलो. मला परधर्मीयांचं कौतुक वाटतं. आत्ता माझी मिरवणूक येत होती तिकडून, सफारी गाडीत बसलो होतो मी, पुढं बँड वाजत होता आणि आपले पोरं टाळ घेऊन वाजवत चालले होते. 2 व्हीलरवर काही मुस्लिम बांधव तिथनं गाडी काढत होते, त्या मिरवणुकीतून काढत होते. माणसांना बाजूला करून, बाजूला जागा द्या, आम्हाला जाऊ द्या. माहिती अशी मिळाली की ती दुसरीकडं तिसरीकडं कुठं चाललेले नाहीये, त्यांची प्रार्थनेची वेळ झालेली आहे आणि त्यांना प्रार्थनेला वेळेतच पोहोचावं लागतं. काय धर्मनिष्ठ आहे राव. ते विचार करत नाहीये की मग आता एखादा गावचा सरपंच आम्हाला बोलल, उपसरपंच बोलल की बा आता मिरवणुकीतून कशाला गाड्या घालताय रे. नाही, त्यांच्या डोक्यात एकच आहे की मी प्रार्थनेच्या वेळेत प्रार्थनेला पोहोचलो पाहिजे. ही त्यांची जी धर्मनिष्ठा आहे ना, ही खूप शिकण्यासारखी. आम्ही गावोगाव जे ओरडून सांगतोय ना, अहो ते नमाजाची वेळ चुकवणारच नाही, चुकवणारच नाही. टोपी जी असते डोक्यावरची, ती फळं विकायला बसतील, भंगार विकतील, पाव विकतील, मोठ्या उद्योगपती असतील, मोठे हॉटेल चालवणारे असतील, पण इतकी धर्मनिष्ठता जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठं पाहायला भेटणार नाही. आणि आम्ही किती पर्वत एकाला म्हटलो कपाळाला टिळा का लावत नाही, ते काय म्हटलं माहितीये का मला, मी सायन्सला आहे. सायन्सला आहे म्हणजे आपल्यातल्या काहींचा असं समज झालाय की बुवा शिक्षणाचे 2-4 वर्ग आपण शिकलो का धर्म पाळायचा नसतो, धर्म वगैरे काही नसतो, ह्या मान्यतेवर जायचं असतं. किती गाढवपणा आहे हा. महाराष्ट्राचा राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज, पण कपाळाला चंद्रकोर. महाराणी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, पण हातात शिवाची पिंड आहे. ती एवढ्या मोठ्या पदांवर गेले, धर्माला विसरले नाही. आणि आपली सरळ म्हणतात गंध लावून काय होणार आहे. अरे तुमच्या धर्माची ती शिकवण आहे, तो संस्कार आहे.
की एखादी स्त्री नवऱ्याच्या नावानं टिळा लावते कपाळाला, तर तो नवरा तिची जबाबदारी घेतो. तसा जगाचा बाप भगवंत आहे आणि त्याच्या नावानं कपाळाला टिळा लावल्यावर तो भगवंत आपली जबाबदारी घेतो महाराज. ते प्रमाणे देव सखा जरी आणि विश्व अवघे कृपा करी. एकदा तुम्ही देवाचे झाले ना निष्ठावंत, जगात सुद्धा तुम्हाला एक मान्यता प्राप्त होते. तुमच्या कपाळाला टिळा राहू द्या, ट्रॅफिक हवालदार सुद्धा डायरेक्ट तुम्हाला लावणार नाही, जरा आदबीनी बोलल का धार्मिक आहे. कपाळाला टिळा असू द्या, सध्याच्या काळात गाडीला हात सुद्धा नाही दिला जात. टिळ्यावाल्याचा सन्मान होतोय. मला तर इतके फायदे होतात टिळा लावल्याचे, खूप फायदे, खूप. मी 2018ला स्विफ्ट गाडी घेतली आणि घेतल्याच गाडीच्या काचा काळ्या करून टाकल्या, अख्खी फिल्मिंग. बरं फिल्मिंग तर केली, लायसन पण नाही माझ्याकडे, ड्रायव्हिंग यायची पण लायसन नव्हतं काढलेलं, आणि गाडी घेऊन गेलो मुंबईत. खोपोलीच्या टोल नाक्यावर पोलिसांनी अडवली बो गाडीने, एक नव्हते, किमान 15-16 होते. मी म्हटलं एकालाच गप करायला भरपूर ताकद लावा लागते, 15-16चं टार्गेट कसं पूर्ण करायचं आता. त्याने अशी काच वाजवली, गाडी काच खाली केली, तापूनच होतं ते. काळ्या काचा करून मुंबईत का? म्हटलं साहेब माहित नव्हतं, लायसन. पुन्हा मी तोंड छोटं केलं, नाही म्हटलं साहेब लायसन नाही काढला. काय? आणि ती सगळी बातचीत चालू असताना त्याने कपाळाचा बुक्का पाहिला माझ्या, आणि नेमका विठोबा रोकुमाई मध्ये म्हाताऱ्या माणसाने लावला होता, त्यामुळे हात हालत हालत पुरं कपाळ भरावलेलं होतं. ते टिळा पाहिलं, म्हटलं महाराज आहे वाटतं. म्हटलं महाराज नाही पण कीर्तनकार आहे. कुठं होतं कीर्तन? म्हटलं ठाण्यात होतं. साहेब साताऱ्याला जायचंय. म्हटलं सकाळी काल्याचं कीर्तन आहे, काय असेल ते. तेव्हा कोविडच्या अगोदरचा काळ, डायरेक्ट 2000ची काढली लाल. म्हटलं साहेब जाऊ द्या, गडबड आहे जरा, खिशात ठेवा. 2000 मला खिशात ठेवायला लावले भाऊ, जास्त नाही, पण साहेबांनी त्यांच्या खिशातले 100 काढले, 100, आणि माझ्या हातावर द्यायला लागले. मला म्हटले पुढे जाऊन माझ्यातर्फे पाण्याच्या बाटल्या घ्या. मी म्हटलं साहेब माझे नका घेऊ, पण तुमचे नका देऊ, मला लाज जास्त ना थोडीफार. आपल्या गाडीच्या काचा काळ्या, आपल्याकडे लायसन नाही, साहेबाचे 100 कसे घ्यायचे परत? लाजलो मी जरा. म्हटलं साहेब नका, म्हटलं तुम्ही नका घेऊन, मला नका देऊ. ते साहेब काय म्हटलं माहिती आहे का? घ्या हो महाराज तुम्ही, तेवढंच आमचं पाप झालं तर झालं कमी. बळजबरी 100 कोंबले माझ्या खिशात. मी पुढे निघालो, मनात विचार असा केला की त्या पोलीस अधिकाऱ्याने संग्राम बापू भांडारीचं कीर्तन ऐकलेलं नाही, संग्राम बापू भांडारीची माळ त्याच्या गळ्यात नाही, तो संग्राम बापू भांडारेचा चाहता नाही, फॉलोवर नाही, सबस्क्रायबर नाही, काहीच नाही. ते 100 रुपये दिले का? बराच विचार केल्यानंतर उत्तर असं मिळालं, साहेबांनी ते 100 रुपये संग्राम बापू भांडारे पाटलाला दिले नाही, तर भगवान श्री विठ्ठलाच्या नावानं कपाळाला लावलेला बुक्क्याला दिले. हा देवाचा कार्यकर्ता आहे, हा धर्माचा प्रचारक आहे. ते 100 रुपये ना त्या धर्म प्रचाराला होते. कधी कळले आपल्या मंडळींना? कधी कळल मला सांगा ना. जेव्हा जेव्हा आपल्याला लुटलंय ना, जेव्हा जेव्हा आपल्याला लुबाडलंय, जेव्हा जेव्हा आपला देश पारतंत्र्यात गेलाय ना, एकमेव कारण आमची धर्मनिष्ठा कमी पडली. 350 वर्षाची गुलामी कधी संपली माहितीये का? जेव्हा प्रचंड धर्माभिमान आहे, जेव्हा शपथ रायरेश्वराच्या मंदिरात आहे की देवा आता लढायचंच, त्या धर्मनिष्ठेने विजय मिळवून दिला, लक्षात ठेवा. आणि त्या धर्मनिष्ठेलाच तुकाराम महाराज म्हटले होते की राजे काळजी करायची नाही, शत्रू किती मोठा असू द्या, शत्रू किती बलवत्तर असू द्या, सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण.
संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. अहो जर तुमचा संकल्प सत्य असेल, तुमचं काम जर सत्याचं असेल, तर भगवंत तुमच्या पाठीशी उभा राहिलो. आणि राहिला ना महाराज. वेळोवेळी शिवरायांचं चरित्र अभ्यासत असताना लक्षात आपल्या असं येतं की भगवंताचीच कृपा आहे. 40,000ची फौज घेऊन आलेला अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला महाराजांच्या भेटीवेळी फक्त 4 माणसं सोबत घेऊन आला. ही देवाची कृपा नाही तर कोणाची कृपा आहे महाराजांवर? देवाचीच कृपा झाली ना ती. आणि इतिहास रचला महाराज. भवानी मातेचा लेख तो, महाराष्ट्राचा राजा आहे, झुकला नाही कुणासमोर, दुर्जनांचा तो काळ आहे. कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि तरी जर कोण नडत असेल तर मग शिवरायांच्या मावळ्यांची जात दाखवा. ही टॅगलाईन तेव्हापासून सुरू झाली. शिवरायांपासून निष्ठा. आणि वारकरी संतांनी धर्माचा प्रचार प्रसार करत असताना महत्व जर कशाला दिलं तर तुमच्या धर्मनिष्ठेलाच दिलं. महाराजांनी ओरडून सांगितलं, उच नीच काही नेने भगवंत अंतिष्ठे भाव भक्त देखो. या हिंदू धर्माला जागरूक करत असताना इथे अनेक अडचणीचे विषय एका वर्गाने तयार करून ठेवले होते. हा उच्च वर्णीय, तो नीच वर्णीय, हा स्पृश्य, तो अस्पृश्य, हा मोठा, तो छोटा. आणि हिंदूंचं जेवढं वाटोळ स्वकीयांनी केलं तेवढं परकीयांनी नाही केलेलं. परकीयांना जागा जी निर्माण करून दिली ती स्वकीयांनीच दिली. म्हणजे हमें तो अपनों ने लूटा, गैरों में का दम था, हमारी कश्ती डूबी वहां जहां पाणी कम था. आपल्यातले फितूर. 22 जानेवारी 2024 ला अयोध्येत रामाचं मंदिर झालं. कोणी परधर्मीयाने टीका नाही केली. शंकराचार्य म्हटले मोदी मूर्ती बसवलन मी टाळ्या वाजू का. हेच नडलंय आपल्या देशाला. कोण म्हटले? त्या शंकराचार्याला कळायला पाहिजे, अरे आम्ही हिंदू आहे म्हणून तू शंकराचार्य आहे. उद्या आम्हीच हिंदू नाही राहिलं तर तुला कोण शंकराचार्य म्हणणार रे? अहो त्या नाशिकला कीर्तन होतं माझं. त्या काळात एका आचार्याने 30,000 लोकांचा स्वयंपाक केला. त्या आचार्य म्हटलं देवाचा सोहळा आहे, मी पैसे नाही घेणार. 4 दिवस राबलं त्याने पैसे नाही घेतले. आणि त्या शंकराचार्याचं तसलं स्टेटमेंट ऐकलं माझ्या मनात विचार असा आला, इथून पुढच्या काळात आचार्य शंकराचार्य केले पाहिजे आणि शंकराचार्यांना भात शिजवायला लावायला पाहिजे. काय उपयोग आहे जर तुमच्याकडे धर्मनिष्ठाच नसेल? तुम्हाला देशात काय उत्सव चाललाय, कोणत्या कारणानं चाललाय? अहो 22 जानेवारी 2024 पासून देशात बदल काय झालाय माहितीये का? गावागावात, वाडी वाडीत, वस्ती वस्तीत, शहरात शहरात, चौकात गेल्यानंतर आता भगवे झेंडे दिसतात. हा देशातला बदल आहे. 22 जानेवारी 2024 पासून सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, आयऱ्या गायऱ्या, हिरो हिरोईनचे फोटो नाही दिसती तर प्रत्येक मीडियावर आता राम लल्लाचा फोटो दिसतो. हा बदल आहे. हा बदल आहे देशातला. आता आमच्या लहान पोरांना विचारलं, अरे तुमचे आदर्श कोण आहे? ते म्हणत नाही आमचा आदर्श स्पायडरमॅन आहे, सुपरमॅन आहे, आयर्न मॅन आहे. आता आमचं 5 वर्षाचं पोरग म्हणतं आमचा आदर्श हनुमान आहे. हा देशातला बदल आहे. आणि माणसात जे फूट पाडली होती, हिंदू धर्माला सगळ्यात जो तोटा झाला तो माणसात पडलेल्या फुटीचा झाला. ते शूद्र आहे, ते अस्पृश्य आहे, ते उच्चवर्णीय आहे, ते नीचवर्णीय आहे. ह्या ज्या भिंती उभ्या केल्या होत्या ना, या भिंतीच आपल्या घाताचं कारण ठरलं. आणि त्यावर पहिल्यांदा घाला जर कोणी घातला तर माझ्या वारकरी संप्रदायाने घातला. या प्रवृत्तीवर आज संगमनेर मधल्या सप्ताहाचं वैशिष्ट्य काय माहितीये? 18 पगड जाती या सप्ताहात सक्रिय झालेले आहे. हे हिंदू धर्माच्या दृष्टीने अत्यंत गौरवाची बाब आहे. 18 पगड जाती, 12 बलुतेदार,
सगळ्यांनी एकत्रित येऊन आज हा सोहळा करताय. प्रत्येक समाजाची पंगत आहे आणि वारकरी संप्रदायाचा हाच विचार आहे. काय विचार आहे माहिती आहे? तुका म्हणे नाही जाती सवे काम आणि ज्याचे मुखे नाम तोची धन्य. ते म्हणाले मला जातीशी कर्तव्य नाहीये, आम्हाला त्याच्या मुखात फक्त देवाचं नाव पाहिजे. ज्याच्या मुखात माझ्या रामाचं नाव आहे ना तो धन्य आहे. जातीला प्राधान्य दिलं नाही. या रे लहान थोर, या रे लहान थोर, याती भले जाणारी पहिल्यांदा जर कोणी दिली तर आपल्या वारकरी संप्रदायाने दिली. या रे लहान थोर, याती बलती म्हणजे कोणत्याही जातीच्या असू द्या. ज्या काळात एका जातीला मंदिरात प्रवेश नाही, हे सगळे जे घोटाळे झाले ना ते या स्पृश्य अस्पृश्य वादामुळे झाले हो. नाहीतर हे रक्त, अरे रक्त इतकं भयंकर आहे, सिंहाच्या जबड्यात घालीन हात मोजीन दात. ही जात छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची असलं भयंकर रक्त आहे हे ना, शत्रूला पूर्णच उरणार रक्त आहे हे. आज लवजे वस्तात साळव्यांच्या सुद्धा वारसदारांची पंगत आहे या सप्ताहाला. अभिमानाची बाब आहे. मातंग समाज माहिती आहे तुम्हाला? हा समाज आहे ना, यांच्या हातात जर शस्त्र आलं ना तर पुढे शत्रू किती याचं मोजमापच करायचं नाही, इतके भयंकर आहे ते रक्त. राघोबा साळवे लवजी वस्तादांचे वडील छत्रपती शिवरायांचं राज्य स्वराज्य पुढे टिकवत असताना पुरंदराच्या पायथ्याला नारायणपूर नावाचं गाव आहे. त्या गावातला हा साळवे परिवार आणि शिवरायांचं ते वैशिष्ट्य होतं. शिवरायांनी धर्माला महत्व दिलं, जातीला कधीच महत्व दिलं नाही, कधीच महत्व दिलं नाही. आणि त्या शिवरायांच्या मावळ्यांमध्ये जन्माला आलेले राघोबा साळवे पेशव्यांच्या काळात म्हणतात, जिवंत वाघ खांद्यावर घेऊन जाण्याची दानत जर कोणाची होती तर त्या साळवे परिवाराची होती. जिवंत लवजी वस्तात साळवे, त्यांचे वडील राघोबा इंग्रजांनी गोळ्या घालून मारलं आणि इतका लढवय्या की ज्याने अनेक इंग्रज अधिकारी उद्ध्वस्त केले. इतका राग होता मेल्यावर सुद्धा इंग्रजांनी लवजी वस्तात साळवेंचे वडील राघोबा दादा साळवे यांना दगडाने ठेचून मेल्यावर, मग म्हणतात मेल्यावर वैर संपत असतं, पण मेल्यावर सुद्धा इंग्रजांनी दयामाया दाखवली नाही तर त्या प्रेताची सुद्धा विटंबना केली. आणि हे लवजी वस्तात साळवेंनी डोळ्यांनी पाहिलं ते सगळा प्रकार. आणि त्या दिवशी शपथ घेतली लवजी वस्तादांनी की यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, यांना यांची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले, लग्न नाही केलं लवजी वस्तादांनी की माझा संसार जर थाटला तर बायको तन पोरांमध्ये माझा जीव रमल. पुण्यात तालीम सुरू केली आणि टिळकांपासून महात्मा ज्योतिराव फुलेंपर्यंत ही सगळी समाजसेवक
त्या लवजी वस्तादांच्या आहे ना मार्गदर्शनाने घडली ही आपल्या धर्माची शिकवण आहे। जातीयवादाला सुरुंग लावला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा। 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, शत्रूच्या छावणीत घुसतो छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, डाण्या वाघाला सामोरे जातो त्याला उभा फाडतो त्यांचं नाव धर्मवीर संभाजी, आणि या सगळ्या पोरांना एकत्र करतो, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी। त्यांना ब्राह्मणांचा बाजी प्रभू पण पाहिजे होता, नाव्याचा शिवा काशीत पण पाहिजे होता, मराठ्यांचा तानाजी पण पाहिजे होता, आणि रामोशी समाजाचा बैरजी नाईक पण पाहिजे होता। त्या सगळ्या म्हणून महाराजांच्या स्वराज्याचं नाव काय माहितीये? परकीयांनी त्यांना मराठ्यांचा राजा म्हटलं, मराठ्यांचं स्वराज्य म्हटलं, मराठ्यांचं राज्य म्हटलं, पण महाराजांच्या स्वराज्याचं नाव काय माहितीये? हिंदवी स्वराज्य। जातीला प्राधान्य दिलं नाही, धर्माला प्राधान्य दिलं। आणि सांगू तुम्हाला संगमनेरकरांनो, इथून पुढच्या काळात जर धर्म टिकवायचा असेल तर एक वज्रमुठ बांधा, ब्राह्मण, मराठा, वंजारी, सुतार, कुंभार, माळी, तेली, वाणी, मातंग, रामोशी या जाती पातीत विभागल्या न जाता समोरच्याने जर विचारलं ना तुमची ओळख काय, तर छाती फुगवून त्याला सांगा आम्ही फक्त हिंदू आहे। तुम्ही जेव्हा आज 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 हा सुवर्ण काळ सुरू झालाय की जातीवादी जाती पाती विसरून एका भगव्या ध्वजाखाली सगळे एकत्र आले ना, ही संगमनेर मधली क्रांती आहे। हा 36 वर्ष सप्ताला झाले, 8वा मागचा काळ, 25 लोक कीर्तनाला, 3 टाळकरी आणि 1,500 वाला कीर्तनकार, 8वा मागचा काळ। पण त्याही काळात जुन्या जाणती मंडळी संघर्ष करत राहिली, परंपरा टिकवून ठेवली, आणि मागच्या 3 वर्षांपासून जेव्हा गावातल्या तरुण फळीकडे हा उत्सव दिला, आज पाय ठेवायला, मुंगीला सुद्धा पाय ठेवायला या धर्म मंडपामध्ये जागा नाहीये। हा संगमनेरकरांचा विजय आहे। बस ही वज्रमुठ बांधून ठेवायची। एकीचं बळ इतकं मोठं आहे महाराज, जे गाव करील ते राव करू शकत नाही। पुढच्या काळात जातीपातींना सुरुंग लावून एका भगव्या ध्वजाखाली, हो एका भगव्या ध्वजासाठी, भगवा ध्वज म्हणजे जो भगवंताचा ध्वज आहे त्याच्या खाली आज जसे सगळे एकत्र आले ना, ही मूठ अशीच बांधून ठेवायची। ही संतांची इच्छा आहे। ज्ञानेश्वर महाराज जे म्हणताना विश्व स्वधर्म सूर्य पाहो, की माझा धर्म विश्वात प्रकाशित हो, ही जी ज्ञानेश्वर महाराजांची संकल्पना आहे ना, तुम्ही आम्ही जेव्हा जातीपात, ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुंग लावला, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई। अहो स्वातंत्र्य मिळवत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर आज अनेक लोकांची दिशाभूल केली जातीये। अहो प्रत्येक वेळी स्पृश्य अस्पृश्य वाद मिटवण्यासाठी समाजातली मोठी माणसं त्या त्या काळात पुढे आली आपल्यात। मग ते ज्ञानेश्वर महाराज पुढे आले, ज्ञानेश्वर महाराज पुढे आले, त्याचा परिणाम काय झाला माहितीये का? त्या पंढरपुरामध्ये ना एक महाराचं पोरग चौकात उभं राहिलं आणि दौंडी वाजवून सांगितलं की आता स्वतःला कमी समजू नका, जसे असाल तसे आमच्यात यान शुद्ध होऊन जा। काय दौंडी पिटी भावे चोखा मेळा, खट नट यावे शुद्ध होऊन या जावे, आणि दौंडी पिटी भावे चोखा मेळा। दौंडी वाजवून चोखोबा राय महाराज त्या काळात सांगताय की आता जात संपलेली, आता धर्म महत्वाचा आहे। पुढच्या काळामध्ये तुकाराम महाराज तेच काम करताय, जात संपवण्याचा प्रयत्न करताय। आणि इंग्रज काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जातीयवाद संपावा आणि समाज हिंदू म्हणून एकत्र यावा म्हणून इतकं मोठं काम केलं, इतकं मोठं काम केलं। त्या काळात अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नव्हता। सावरकर म्हटले अरे माणसा माणसात फरक काय, त्यांना जर भगवंताबद्दल प्रेम आहे, त्यांना जर त्याची सेवा करायची तर त्यांना देवळात जाऊ द्या। त्या काळातले काही आडमुठ लोक, विशेषतः ब्राह्मण जातीतले, ते म्हणाले नाही,
आम्ही त्यांना मंदिरात येऊ देणार नाही, परंपरेने त्यांना येऊ दिलं नाही, पहिल्यापासून येऊ दिलं नाही. अरे चुकीच्या प्रथा बंद करायच्या असतात. सावरकरांनी म्हटले तुम्ही त्यांना जर मंदिरात येऊन देत नसाल तर मी आता या देशात असं मंदिर उभं करील की जिथं सगळ्यांना प्रवेश असेल. रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतित पावन मंदिराची स्थापना केली आणि त्या मंदिरामध्ये ब्राह्मणापासून तर सगळ्या उत्तर जाती जेवढ्या काय आहे त्या सगळ्या जातीच्या माणसांना मंदिरात प्रवेश दिला. हे सावरकरांचं काम आहे की जी ज्ञानोबा तुकोबांची शिकवण होती. ते म्हणाले जातीवरनं माणसाचं मोठेपण ठरू शकत नाही, तर त्याच्या भक्तीवरनं, त्याच्या भावावरनं, त्याच्या निष्ठेवरनं त्याचं मोठेपण ठरेल. आणि हीच वारकरी संप्रदायाची प्रथा परंपरा पुढे समजावून सांगत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात काम केलं की देव तुमची जात विचारत नाही तर देव तुमचा भाव विचारतो. मग काही लोक म्हटले नाही, समाजातील एक वर्ग अपवित्र आहे, शूद्र आहे, त्यांना आम्ही मंदिरात येऊ देणार नाही, त्यांना आम्ही भक्ती करू देणार नाही. त्या काळात तुकाराम महाराज म्हटले की जर तुम्हाला त्यांना अपवित्र म्हणायचं असेल तर सगळे सारख्याच पद्धतीने जन्माला आलेले, प्रत्येक जण 9 महिने 9 दिवसांचा प्रवास करूनच आलाय, प्रत्येक गर्भवासाचं दुःख भोगूनच आलाय. आणि गर्भवास काय साधा आहे का? विष्ठालेप चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासीचे दुःख गाडे कुणा पुढे सांगावे. अरे प्रत्येक जण योनी मार्गातून आलाय, तो ब्राह्मण असू द्या, क्षत्रिय असू द्या, वैश्य असू द्या, नाही तर शूद्र असू द्या. त्यामुळं जर तुम्ही अपवित्रच म्हणत असाल तर जगातला जन्माला आलेला प्रत्येक माणूस अपवित्र आहे. पण जर तुम्हाला पवित्रच ठरवायचं असेल तर जो माझ्या देवाचं भजन करील तो पवित्र आहे. पहिलं विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. टाळी वाजवायची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
की कुटिया का पावन होगा। जब मेरा आवन होगा, शबरी की कुटिया पावन आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे। साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, ताड़ी बाजवाई राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव 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 राजा पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे। ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे। मेरे जन्म के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, ओ राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। ओ दीप जला के दिवाली में मनाऊंगी। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग खुल जाएंगे राम आएंगे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय हनुमान बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय 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 हनुमान बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. कोणत्या घरात जन्माला आला यावरनं पवित्र किंवा अपवित्र ठरत नाही. जन्माला येऊन काय केलं. आता ब्राह्मणाच्या घरात आला जन्माला आणि बेवडा निघाला, मग काय म्हणायचं? पवित्र तो देह. हीच गाढव चूक झाली.
आणि सामान्य एखाद्या झोपडपट्टीत जन्माला आला पण त्याचे जर विचार श्रेष्ठ असेल ना आपण त्याला जर अस्पृश्य म्हणत असू तर ती गाढव चुकच आहे ना. थोडं समजून घेतलं पाहिजे. आता 5 मिनिटं बसता का शांत माता मावल्या? एक 5 मिनिटं 5 मिनिटं बसा फक्त. आता समारोप करतो. रोज वेगळं गाव आहे आम्हाला. रोज उद्याचं कीर्तन कुठं आहे आम्हाला कीर्तन संपल्यावर पाहावं लागत. मला उद्या कुठे विचारलं तर माहित नाही राहत भाऊ बरं का. आजचं संपेपर्यंत उद्याचं पाहायचं नाही. आजचं संपल्यावर बघायचं उद्या कुठे. आणि एवढं फिरत असताना ना खूप अनुभव येतात. खूप अनुभव. वेगवेगळी गावं पाहायला भेटतात. वेगवेगळी विचारसरणी पाहायला भेटते. वेगवेगळा समाज पाहायला भेटतो. आणि वेगवेगळं जेवणही जेवायला मिळते. रोज नवीन घरात जेवतोय वारकरी कीर्तनकार. रोज ते आमच्या लोकांचे जे पोट सुटलेले असतात ना काहींचे ते लोकांचं खाऊन खाऊनच. किती मोठा माणूस असू द्या पाटील पण किती ठिकाणी जेवल. पंचक्रोशीतले 2-4 हॉटेल आणि 7-8-10 पाहुणे संपला विषय. वारकरी कीर्तनकार रोज वेगळ्या गावात जेवतो. जेवताना आम्हाला असे अनुभव आले की एखादी जी बाई असते ना राव पाण्याला फोडणी देते पण आमटी अमृतासारखी बनवते. बोट चाटत चाटत माणसं खातात. आणि एखादी जी असते ना तिचं वाचून कारभार चाललेला असतो. पाहून एवढे जिरे एवढी हळद एवढा कढीपत्ता आणि ते वाचता वाचता फोडणी देते. त्यामुळे फोडणीचा दुराडा होतो. आणि तसल्या फोडणीची आमटी जर आमच्या वाट्याला आली ना तर गोमूत्राची आठवण झाल्याशिवाय काय राहत. तुम्ही लक्षात घ्या पाक कला आहे बरं का. स्वयंपाक काम नाही येते. म्हणजे शेणाच्या पाट्या उचलणं कला आहे का काम आहे? काम आहे. सिमेंटच्या गोण्या उचलणं कला आहे का काम आहे? काम आहे. पण मृदंग वाजवणं कला आहे. गायन करणं कला आहे. एकच राग असतो पण माणूस बदलला का चव बदलती. पक्वात सारखंच आहे पण वादक बदलला का बदलतंय अख्खच. कीर्तन कला आहे. तशी स्वयंपाक सुद्धा कला आहे. काय लागतं चहाला? ओ चहा पत्ती दूध साखर. पण प्रत्येक ठिकाणचा चहा वेगळा लागतो का? कलाकार वेगवेगळा आहे बनवणारा. बर सोपं करतो. मला सांगा जेवायला बसल्यावर चपातीचा घास मोडल्या कळतं का नाही आईने बनवली का बायकोने बनवली? ते लगेच म्हणते आज आईने केली का ग चपाती? काय कळलं? तेच पीठ आहे तेच पाणी आहे. पण ती कला आहे. ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आणि ते वेगवेगळे अनुभव येतात. पण एकदा मुंबई परिसरात मी कीर्तनाला होतो आणि असली आपली खेड्यातलीच एक महिला तिकडं स्थायिक झाली होती. भाऊ वासला स्वयंपाक केला होता त्या बाईने. घरभर सुगंध सुटला होता भाजीचा. मला वासावर न कळतं बरं का भाजी कशी. मागच्या जन्मात कुत्रा होतो का काय काय माहिती भाऊ. मला वास लय पटकन येतो भाऊ. लगेच वास येतो. म्हणजे डस्टबिन मध्ये सुद्धा सडलं काय मी इथं बसून सांगतो. वासच भाजीचा इतका भारी. भूक लागली होती. जेवायला बसलो त्या बाईने असलं मस्त भाजी भाकर सगळं व्यवस्थित. भाजीच इतकी भारी झाली होती. इतकी चविष्ट इतकी टेस्टी. अर्ध्याचं पैतच मी अर्धी वाटी संपवली. पण भाजीची वाटी संपली. मी पुन्हा म्हटलो ताई भाजी द्याव. त्यांनी आणली भाजी वाढली. दुसरी वाटी संपवली भाऊ मी. पुन्हा म्हटलो भाजी द्याव. त्यांनी परत भाजी आणली वाढली. आता खरं सांगतो चौथ्यांदा मागायची होती पण मी लाजलो. खाताना माणसांना थोडं लाजलं पण पाहिजे ना. तर लाजलो मी. म्हटलं बस नको आता. पंचपदी चालू झाली होती. फेटा बांधायला सुरुवात केली. ती बाई माझ्याकडे आली म्हणाली महाराज घाई गडबडीत कामावरनं आले पटपट स्वयंपाक केला चांगला तर झाला ना? म्हटलं चांगला? अहो कसली भाजी बनवली होती? म्हटलं ताई तुम्ही पहिल्यांदा वाढली खाल्ली. दुसऱ्यांदा मी मागून घेतली. तिसऱ्यांदा मागून घेतली. पण खरं सांगतो मला चौथ्यांदा मागायची होती पण मी लाजलो. माऊली मला म्हटली कशाला लाजलात? अजून अर्धी कढई भाजी शिल्लक आहे आणू का वाटी भरून? म्हटलं नाही आता पंचपदी सुरू झाली पण उद्या काल्याचं कीर्तन माझं तुमच्याच गावात येतं. उद्या तुमच्याकडे येतो जेवायला परत. ती बाई म्हणाली या की उद्या माझा मुलगा पण येणार आहे घरी हॉस्टेलवरनं. सांगा तुम्हाला दोघांना उद्या काय बनवू? म्हटलं तुमच्या हाताला खूप चांगली चव आहे तुम्ही काही पण बनवा. नाही तुम्ही सांगा मला पिठल्यापासून इडलीपर्यंत पाहिजे तो पदार्थ बनवता येतो तुम्ही सांगा. म्हटलं एक काम करा तुम्हाला कोणतीही भाजी चांगलीच येते काही बनवा फक्त कारल्याची तेवढी भाजी बनवू नका.
ती बाई हसायला लागली आणि म्हटली का कारलं तुम्हाला आवडत नाही का? म्हटलं लहानपणी एकदाच खाल्लं होतं, 15 दिवस वखत होतं, तेव्हापासून काय आमच्या घरात कारलं शिजलं नाही. त्या बाईला पुन्हा हसू आलं. मला म्हटली महाराज खरंच कारलं खात नाही? म्हटलं आता म्हणू नका सारखं सारखं, मला उलट्या होतील. त्या बाईला नाही रावलं आणि ती मला हात जोडून म्हणाली महाराज पहिल्यांदा वाढली खाल्ली, दुसऱ्यांदा मागून घेतली, तिसऱ्यांदा मागितली आणि चौथ्यांदा जी मागायची होती ना भाजी आज ती कारल्याचीच होती. अर्धा पेटा बांधून झाला होता, पाटील काढून ठेवला. म्हटलं तिकडं अभंग वाढवा, मला हे चिंतन क्लिअर करू द्या. अहो कोवळ आसेपासून तर लाल जरद पिकेपर्यंत जात्याच कडू असा कारल्याचा स्वभाव आहे का नाही? पण त्या माता माऊलीने ते कडवट कारलं बाजारात आणलं, ते चिरलं, ते उकडलं, त्यात गुळ घातली, चिंच घातली, जिरे घातले, हळद घातले. त्या माऊलीने त्या कडवट कारल्यावर पाकशास्त्राचे, पाक कलेचे यथोचित संस्कार केले आणि ते कारलं इतकं रुचकर झालं, इतकं रुचकर झालं, इतकं रुचकर झालं की कीर्तनकाराला खाताना कळालं सुद्धा नाही आपण कारलं खातोय का पनीर खातोय. मी अक्षरशः पनीर म्हणून खाल्लो बा अख्खं. नंतर मला कळालं ते कारलं होतं. मायबापांनो तद्वतच जगात जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा अपवित्रच आहे. प्रत्येक माणूस हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कर्म कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बांधा. नाही अपवित्र शरीर आहेसे, नाशिवंत देह जाणार सकळ. शरीर जगातल्या प्रत्येक माणसाचं अपवित्रच आहे. ते जातीवरनं अपवित्र ठरवता येत नाही, गरिबी श्रीमंतीवरनं अपवित्र ठरवता येत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले शरीर सगळ्यांना सारखंच भेटलं, पण ज्या ज्या भक्तांनी त्या अपवित्र शरीरावर भगवत नामाचे यथोचित संस्कार केले ना, दिन रजनी हाचे धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवत पंढरीचे, ज्यांनी भगवत नामाचा उच्चार केला त्यांचा देह पवित्रची होय. देह त्याचा पवित्रची हरिपाठ कीर्ती, देह त्याचा पवित्रची होय. देह त्याचा पवित्रची होय. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय. देह त्याचा पवित्रची होय. देह त्याचा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय. देह त्याचा पवित्रची होय. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्याचा. भगवंताचं चिंतन केल्यानंतर देह पवित्र होतो. मग ते संत शिरोमणी रोहिदास महाराज असू द्या, संत शिरोमणी सावता महाराज असू द्या, आमची सर्वसामान्य कुळात जन्माला आलेली जनाबाई असू द्या, नाहीतर ब्राह्मण कुळात जन्माला आलेले शांती ब्रह्म एकनाथ महाराज असू द्या, जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज असू द्या, ही सगळी ना जातीने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरले नाही, तर यांच्या भगवत भक्तीने देव झाले. देव देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. त्यांच्या भगवत भक्तीनं ते पवित्र झाले. आणि आपला धर्म तर इतका प्रिय वाटला, इतका प्रिय वाटला, इतका प्रिय वाटला, महाराज कबीर महाराज इकडे आले आणि भगवत भक्त झाले. हो कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना न्हावी जान विष्णुदास. आमच्या विष्णूचे भक्त झाले कबीर महाराज, मोमीन महाराज, लतीफ महाराज. म्हणजे अनेक मुस्लिम धर्मात जन्माला आलेल्या लोकांना सुद्धा इथला देव इतका आवडला, इतका आवडला, इतका आवडला की आज देशातल्या श्रीमंत देवस्थानांपैकी एक देवस्थान आहे शिर्डीचं देवस्थान. साईबाबांची जात आपण बघत नाही, साईबाबांची भक्ती बघतो, त्यांच्या कपाळावरचा टिळा बघतो आणि त्या टिळ्याला आपण वंदन करतो. आपल्याही उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे
की मुस्लिम धर्मात जन्माला आले, पण भगवान श्री मारुतीरायाच्या उत्सवात, विठ्ठल रखुमाईच्या उत्सवात पंगत घातली, त्या मुस्लिम पांडुरंगाच्या भक्तांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर सांगू का, आता लय झालं, संपवतो आता. देखना सप्ताह तरुणांचं करावं तेवढं कौतुक थोडंय. आता 3रं वर्ष तर झालंय. आता सांगू का तुम्हाला, पुढं चालून आहे ना, माझी अपेक्षा काय माहिती आहे तुमच्याकडून. म्हणूच नका आज रामोशी समाजाची पंगत आहे, म्हणूच नका आज मातंग समाजाची पंगत आहे, म्हणूच नका आज मराठा समाजाची पंगत आहे, आणि म्हणूच नका आज मुस्लिम समाजाची पंगत आहे. पुढच्या काळात आहे ना, कीर्तनकाराला एकच सांगा, संगमनेर खुर्द मधला सप्ताह सकल हिंदू समाजाच्या वतीनं आहे. द्या ती जात पेटवून टाका, ती द्या प्रावरामध्ये फेकून. असंही तिच्यात बरंच घाण पडायला लागली. संगम आज प्रावरा म्हणजे काय छोटा विषय नाहीये. या द्या ती जात फेकून. या अय्या, जय श्रीराम, नमस्कार. जय श्री. या बरी झाली, महिला शक्ती पण आली, कारण उत्सवाची बऱ्यापैकी शोभा महिलांनीच वाढवलेली आहे. त्यांची जर अनुपस्थिती राहिली तर मंडपात काय. आज स्त्री शक्तीच सगळ्या पद्धतीने, मग राजकीय असेल, धार्मिक असेल, नेतृत्व चांगल्या पद्धतीने करताय. माझी अपेक्षा आहे पुढच्या काळात जातीच्या नावानं नाही तर धर्माच्या नावानं एकत्रित आले पाहिजे, रामाच्या नावानं एकत्रित आले पाहिजे, हनुमानाच्या नावानं, विठ्ठल रुक्मिणीच्या नावानं समाज एकत्रित आला पाहिजे. जातीच्या त्या गतुडे बांधू आणि प्रवरामध्ये फेकून देऊ, जाईल वात वात समुद्रात. नाही तर पुढं एखादा अडवायचं, कारण अनेकांना जात फेकून द्यायची नाही, जात राहिली पाहिजे. त्याच्यामुळे ते गतुडे ना पुरात टाका, पुरात, जेणेकरून अडवणाऱ्यांना अडवता नाही आले पाहिजे, सर समुद्रात गेले पाहिजे जातीपातीचे गतुडे. आणि समाज भगवत भक्तांच्या नावानं एकत्रित आला पाहिजे. ती आपली शिकवण जाता जाता विनंती करतो, ताईंच्या साक्षीने सांगतो, कपाळाला टिळा लावायला सुरुवात करा. उद्यापासून संकल्प करा, मारुतीरायाच्या समोर करा, विठ्ठल रुक्मिणीच्या समोर करा. एखाद्या सुवासिनी स्त्रीने जर कुंकू नाही लावलं तर आपण काय म्हणतो, राव ती बाई बरोबर नाही. मी बिचारे ऐकून घेतात म्हणून तिची टिकली नाही. टिकली कुठे आहे का तुझी, कुंकू नाही लावलं का तू. मी बिचारे ऐकून घेता म्हणून त्यांना काही बोलायचं, आणि हा ठोंब्या कपाळाला टिळा लावित नाही, मग हा बरोबर नाही ना, का याचं काही पण चालत. तर कपाळाला टिळा लावा. फोनवर शक्यतो हाय हॅलो बंद करून टाका. देवाचं नाव घ्या, जय शिवराय म्हणा, जय जिजाऊ म्हणा, जय श्रीराम म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, पण आपल्या संस्कृतीचं जतन करा. आता तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा अहमदनगर नाहीये, तुमच्या जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर झालंय. जरा आता अहिल्यानगर तोंडात रुळवा ते जरा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ताई मतदारसंघापुरता, प्रभागापुरता विचार नाही केला त्या माऊलीने. देशभरातले जेवढे मंदिरं उद्ध्वस्त झाले होते ना, त्या मंदिरांचा जीर्णोद्धार जर या मातीत कोणी केला तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केला. हातातली शंकराची पिंड त्या माऊलीने कधी हाती नाही ठेवली. त्यांची सही काय असायची माहितीये का, अहिल्यादेवी होळकर अशी सही त्यांनी कधीच केली नाही. जय शंकर ही सही होती त्यांची. जिथं जय शंकर लिहिलंय ती अहिल्यादेवी होळकरांची सही म्हणून आजही ओळखली जाते. त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या अहिल्यानगर जिल्ह्यात चोंडी गावात जन्माला आल्या. आपण लय भाग्यवान आहे, देशभरात त्यांची पूजा होती. आणि आताच्या काळात या जिल्ह्याला अहिल्यादेवींचं नाव दिलंय. तोंडात रुळवा ते, लोकांना सवय लावा. पत्रिकेत सुद्धा लग्नाच्या असू द्या, वाढदिवसाच्या असू द्या, मैतीच्या असू द्या, अहिल्या होळकर नाव लिहायला सुरुवात करा. अभिमान बाळगा आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा. जी जी लोक आपली संस्कृती परंपरा विसरली ती पारतंत्र्यात गेली. वारकरी संप्रदायाने जर टिकवली काय तर ती संस्कृती टिकवली, परंपरा टिकवली. आणि तीच परंपरा टिकवण्यासाठी पत्रिका कुठे, तीच परंपरा खिशात आहे माझ्या, तीच परंपरा टिकवण्यासाठी
श्री क्षेत्र संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर आणि जिल्हा, ठीक आहे. आता लय मी झापत नाही, पण आता ज्यांना बोलतोय त्यांना कळालंय. हा, तर जिल्हा अहिल्यानगर येथे संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताहाची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा गुंजाळ पाटील असतील, शिंदे पाटील असतील, पाटील माळा, माधवनगर ते देशमुख माळा, देवगाव रोड या सगळ्या मंडळींनी आज निमंत्रित केलं. कीर्तनाच्या निमित्तानं गोड अशी पाखावत साथ करणारे मृदंग सम्राट कार्तिक महाराज, भजन सम्राट संजय महाराज केंद्रे, भजन सम्राट लखन महाराज अण्णा तुम्हीच लखन महाराज पवार, भक्तियोग आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, भक्तियोग आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी, अर्थात या गावचे जावई बाप्पू, वारकरी संप्रदायाचं वैभव, अत्यंत कमी वयामध्ये वारकरी संप्रदायाची भगवी पताका ज्यांनी खेडोपाडी पोहोचवण्याचं काम केलं, असे या गावचे जावई सन्माननीय आमचे मित्र प्रकाशजी महाराज खतोडे पाटील यांचे 8ही दिवस विद्यार्थी मंडळी ते सेवेसाठी आहे. प्रकाश महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज खरं तर प्रकाश महाराज काहीतरी वेगळ्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाही, पण प्रकाश महाराज अत्यंत चांगल्या पद्धतीने धर्माचा प्रचार प्रसार करताय. प्रकाश महाराजांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सगळ्या गायक आमच्या माता भगिनी टाळ घेऊन उभ्या आहेत. चोपदार महाराज, विनयकरी महाराज धन्यवाद व्यक्त करतो. आणि ज्यांची विशेष उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभली त्या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या युवा नेतृत्व सन्माननीय जयश्रीताई थोरात उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जयश्रीताईंचे अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो. इतर सगळी मान्यवर मंडळी, आपल्या सर्वांचे गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, पक्षांचे प्रमुख, गणपती मंडळांचे प्रमुख, विरोधी पक्ष नेते, आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. माता भगिनींचे धन्यवाद. आमचे राजभाऊ भोकनळ उपस्थित आहे, त्यांचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ शूटिंग मग माझा कीर्तनकार असेल, प्रबोधन चॅनल असेल, इतर सगळे यूट्यूबचे चॅनल, आपले मनापासून धन्यवाद. पवार साऊंड सिस्टीमचे मनापासून धन्यवाद. खूप छान अशा प्रकारची साऊंड सिस्टीम पवार बंधू या कार्यक्रमासाठी देतात. अन्नदान करणारे, वाढणारे, सेवा करणारे, मिरवणुकीत सहभागी होणारे, आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली कीर्तन रूपी सेवा विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या, भगवान श्री तुकाराम महाराजांच्या, भगवान श्री पांडुरंगाच्या, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या, आई प्रवरा मातेच्या व सकल संगमनेर खुर्द ग्रामस्थांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमचे विशाल महाराज तिकांडे, आमची बहीण जयश्रीताई तिकांडे यांचे ते पती आहे आणि ते सुद्धा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून खूप सारं काम करताय, खूप धावपळ करताय. असे आमचे हरिभक्तीपरायण विशालजी महाराज तिकांडे यांचे देखील मनापासून धन्यवाद. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल.